मी करता मानशील पावशील दुःख, राम करता मानशील पावशील सुख. मनोविकारातून आणि दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग संतांनी आम्हाला दाखवून ठेवलेला आहे आणि त्यांनी आयुष्यभर आम्हाला सांगत राहिले की असं वागा. आम्ही तसं कधीच वागलो नाही, त्यांचा नुसता जय जयकार करत राहिलो. हे संपूर्ण विश्व ईश्वराच्या इच्छेनंच चालतं. त्याच्या इच्छेशिवाय या विश्वातील एक पानही हलू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही आम्ही ज्या वेळेला स्वीकारू त्यावेळेला आमच्या दुःखाचं आणि मनोविकारांचं निवारण होईल. आम्ही स्वतःला करता मानतो, हे सर्व काही आहे ते माझ्यामुळंच आहे, माझ्या बुद्धीच्या वैभवामुळंच आहे, वगैरे वगैरे. आणि मग आम्ही दुःखाला आणि मनोविकारांना आमंत्रण देतो. ईश्वरचरणी संपूर्ण समर्पण, आपल्या इच्छेंचा निराश, हेच सर्व दुःखांपासून आणि मनोविकारांपासून मुक्त होण्याचं राजद्वार आहे, मुख्य मार्ग आहे. हे कळूनच घेतलं पाहिजे.